नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हलवाईमध्ये मिळतात अगदी तसेच आणि सोप्या पद्धतीने मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। हे लाडू तुम्ही एकदा पाहिले तर लगेच बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते। एकदम सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी काय केलं, एका पॅनमध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून याच्या गिठळ्या मोडून घेऊया। जर तुम्ही एक सोबतच यामध्ये पाणी टाकलं तर गिठळ्या राहतील आणि आपलं मिश्रण परफेक्ट बनणार नाही। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण थोडं पाणी घालून ह्याच्या सगळ्या गिठळ्या मोडून घेतल्या। तर अशा प्रकारे तुम्हाला मिश्रण बनवायचं आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही। तर यामध्ये आता मी थोडासा बेकिंग सोडा टाकते। हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकला तरी काय हरकत नाही। यामुळे बुंदी आपली एकदम मस्त होते। त्यामुळे मी ते टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता गॅसवर मी पॅन गरम करून घेतलं, त्यामध्ये कडकडीत तेल गरम करून घ्यायचं। आता यामध्ये मी झाऱ्या न वापरता अशा मोठा चाळणा घेतला आहे। तर यामध्ये आपण हे मिश्रण टाकून छोटी बुंदी काढून घेऊया। जर तुमच्याकडे हा मोठा चाळणा नसेल तर तुम्ही छोटा झारा असतो त्याचा वापर केला तरी काय हरकत नाही। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बुंदी पाडून घ्या आणि आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगली तळून घ्यायची आहे। तर पहा, एकदम जास्त पण डार्क करायची नाही, मस्तपैकी कलर यायला लागला आहे आणि सोनेरी कलर आला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशाच प्रकारे मी सगळी बुंदी काढून घेते। पहा, सोडा टाकल्यामुळे आपली बुंदी एकदम मस्त झाली आहे। तर अशा प्रकारे मी सगळी बुंदी काढून घेते। आता मी दुसरी बॅच पण तळून घेते। तर पहा, या ठिकाणी मी जास्त बुंदी टाकून घेतली। आता ही देखील आपण सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊयात। आता ही बुंदी मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात बुंदी टाकून घेऊया। आपल्याला बुंदी जास्त बारीक पण नाही, जास्त मोठी पण नाही, अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे। एकदम हलवाईमध्ये बनवतात ना, तशा प्रकारे आपण ही बुंदी बनवून घेऊया। तर पहा, अशा प्रकारे तुम्हाला मोठी थोडी बुंदी ठेवायची आहे, जास्त बारीक करून नाही घ्यायची। तर पहा, अशा प्रकारे टेक्स्चर ठेवायचं आहे। अशाच प्रकारे मी सगळी बुंदी मिक्सरमधून फिरवून घेते। तर पहा, एकदम परफेक्ट आपली ही बुंदी तयार आहे। आता आपण पाक बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका पॅनमध्ये पाऊण वाटी पाणी टाकून घेतलं, अर्धी ते पाऊण वाटी साखर टाकून घेऊया। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाकून घ्या। तर मीडियम फ्लेमवरती आपण सतत ढवळत साखर वितळून घेऊया। तर पहा, साखर विरघळायला लागली आहे। तर अशा प्रकारे साखर विरघळली। आता यामध्ये मी ऑरेंज कलरचा फूड कलर टाकून घेते। हा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही। हलवाईमध्ये जसा लाडवाचा कलर असतो तोच कलर येण्यासाठी मी इथे फूड कलर वापरला आहे। आता एक तारी पाक तयार केला आणि यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतलेली बुंदी टाकून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती याला सतत ढवळत घेऊया। तुम्ही म्हणाल एवढं पातळ झाले, आता लाडू कसे वळणार, पण ही बुंदी पाक शोषून घेते। एक 2-4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपोआप घट्ट व्हायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार आहे। आता ही एका मी प्लेटमध्ये काढून घेतलं। आता यामध्ये बारीक करून घेतलेली इलायची पूड टाकून घेऊयात। यामुळे लाडवाला छान सुगंध येतो आणि टेस्टही खूप छान येते। तर यामध्ये मी मगजबी टाकून घेते। बाजारामध्ये सहज खरबूज किंवा टरबूजाच्या बिया मिळून जातील, त्या मी यामध्ये टाकून घेतल्या। यामुळे मोतीचूर लाडू एकदम छान लागतात। आता हे मी मिश्रण थंड करून घेतलं। तर पहा, हाताच्या साहाय्याने मस्तपैकी गोल लाडू बनवून घेऊया। तर पहा, हलवाईमध्ये मिळतात ना, अगदी तसेच रसरशीत हे मोतीचूर लाडू तयार आहेत। तर अशा प्रकारे सगळे लाडू मी वळून घेते। एकदम पटकन वळले जातात। एकदम सोप्या पद्धतीने आपण हे मोतीचूर लाडू बनवून घेतले आहेत। तर अशा प्रकारे मी सगळे लाडू वळून घेतले तर तयार आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारे हलवाईमध्ये मिळतात तसेच मोतीचूर लाडू। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटू अशाच एका नवीन खमंग झटपटीत रेसिपीमध्ये। तोपर्यंत घरगुती खा, निरोगी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार।